नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण वन लाइनर सिरीज सुरू करतोय। आधुनिक भारताचा इतिहास या विषयावर 100 प्रश्न वन लाइनरच्या स्वरूपामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आपल्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते करा। गुगल प्ले स्टोर वरनं एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावाने आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। ते ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता। वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्यातला सध्या कंबाईन पूर्वसाठी उपयुक्त असणारा हा कोर्स आहे। याच्यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी आणि विज्ञान, तर हे सगळे लेक्चर तुम्हाला तिथं पाहायला मिळतील। प्रत्येक लेक्चर कितीही वेळा तुम्ही पाहू शकता। कालावधी 6 महिने आणि या कोर्सची फी आहे फक्त 299 रुपये। तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरनं, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवरनं तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपल्याचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथावरून वैदिक धर्मनिष्ठाबद्दल त्यांना असलेला अभिमान, संस्कृत भाषेबद्दलचा आदर यांचे दर्शन घडते। मग प्रश्न असा आहे की तुम्हाला वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणाचा? परीक्षेमध्ये ना 2 महत्त्वाचे ग्रंथ येतात आणि जिथं कन्फ्युजन होतं तो घटक मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो। पहिला महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ कोणाचा आहे? सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ कोणाचा? आणि दुसरा मुद्दा येतो वेदोक्त धर्मप्रकाश। या 2 ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही। सत्यार्थ प्रकाश असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर त्या ठिकाणी असलं पाहिजे ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती। कोणाचं नाव असलं पाहिजे? स्वामी दयानंद सरस्वती, की ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली ते। ओके। आणि दुसरा मुद्दा येतो वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणाचा? तर वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ येतो विष्णू भिकाजी गोखले, किंवा त्यांना आपण दुसऱ्या नावानं ओळखतो ते म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी। त्यांचं नाव काय आहे? विष्णुबुवा ब्रह्मचारी। मुद्दा लक्षात आला का? पहिला प्रश्न वेदोक्त धर्मप्रकाश म्हटलं तर विष्णुबुवा ब्रह्मचारी किंवा विष्णू भिकाजी गोखले। सत्यार्थ प्रकाश म्हटलं तर स्वामी दयानंद सरस्वती। पुढचा प्रश्न आहे समुद्र किनाऱ्याचा वादविवाद या पुस्तकाचे कर्ते आणि 19व्या शतकातील एक हिंदू धर्मसुधारक डॅश डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून ओळखले जात। आता विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे कोण? विष्णू भिकाजी गोखले। आता यांच्याबद्दल लक्षात ठेवताना तुम्हाला दुसरा मुद्दा लक्षात आला का? आता दुसरा मुद्दा लक्षात आला म्हणजे यांच्याबद्दल लक्षात ठेवताना पहिला मुद्दा होता वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ त्यांचा। पुढचा येतो समुद्र किनाऱ्याचा वादविवाद, हे कोणाचे ग्रंथ आहेत? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे, किंवा त्यांना आपण विष्णू भिकाजी गोखले असं आपण म्हणतो। एवढ्या मध्ये लक्षात आले का? ठीक आहे। पुढचा घटक बघा, पुढे त्यांच्यावर आधारित असणारा पुढचा घटक येतो तो म्हणजे सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा कम्युनिझमच्या धर्तीवरचा पहिला मोठा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिलाय। त्याचं सुद्धा उत्तर काय असणार आहे? विष्णुबुवा ब्रह्मचारी। मग विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दल जेव्हा 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 तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी हे नाव जेव्हा येईल तेव्हा वेदोक्त धर्मप्रकाश, समुद्र किनाऱ्याचा वादविवाद आणि सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हे 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचं। आणि सत्यार्थ प्रकाश जसं म्हटलं तर तुम्हाला तिथं स्वामी दयानंद सरस्वती यांचं नाव लक्षात ठेवायचं। प्रश्न क्रमांक 4 डॉक्टर बहुदाजी लाड यांचं मूळ नाव काय? बहुदाजी लाड म्हटलं तर तुम्हाला इथं माहित पाहिजे रामकृष्ण विठ्ठल लाड। ओके, हे लक्षात ठेवायला काही जास्त अवघड नाहीये। बहुदाजी लाड कशामुळे फेमस झाले तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे कुष्ठरोगावर देशी औषध शोधून काढल्यामुळे बहुदाजी लाड यांना एका टोपण नावानं ओळखलं जातं आणि ते नाव आहे धन्वंतरी। धन्वंतरी म्हटलं तर बहुदाजी लाड। इथं गफलत करायची नाही, भाऊ महाजन। ओके, भाऊ महाजन नाही, हे लक्षात ठेवा। बऱ्याच वेळा ना बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी बघितलं तर त्यांचं कन्फ्युजन होतं, बहुदाजी लाड म्हणजे आणि भाऊ महाजन यामध्ये ना भाऊ हा शब्द दिसला की ते कन्फ्युजन होतं। ओके, तर धन्वंतरी म्हटलं तर बहुदाजी लाड हेच लक्षात ठेवायचं, भाऊ महाजन तिथं असणार नाही। पुढचा प्रश्न डॉक्टर बहुदाजी लाड यांनी कोणत्या सामाजिक सुधारणांना सक्रिय पाठिंबा दिला होता? तर विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण हे 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे। बहुदाजी लाड म्हटलं तर विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, आणि ते स्वतः कुष्ठरोगाचं औषध काढल्यामुळे धन्वंतरी नाव होतं।
आणि त्यांना रामकृष्ण विठ्ठल लाड या नावानं ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड हे 2 वेळा म्हणजे 1869 आणि 1871 मध्ये कोणत्या महत्वाच्या प्रशासकीय पदावर निवडले गेले होते. आता एक लक्षात ठेवा, हे पद आता सध्या अस्तित्वात नाही, पण बऱ्याच काळ आता रिसेंटली बऱ्याच ठिकाणी ह्याच्यापर्यंत अस्तित्वात होतं. ते पद म्हणजे मुंबईचे शरीफ. मुंबईचे शरीफ या पदावर डॉक्टर भाऊ दाजी लाड हे राहिले होते 1869 आणि 1871 या वर्षी. ओके, 1 वर्षासाठी ते मुंबईच्या शरीफ असं पद दिलं जात होतं. रिसेंटली होतं म्हणजे जवळपास बघा, सुनील गावस्कर हे सुद्धा क्रिकेट नंतर जेव्हा रिटायर झाले ना, त्यावेळी ते मुंबईचे शरीफ हे पदावर राहिलेले होते सुनील गावस्कर, पण आता रिसेंटली ते पद नाहीये तिथं असं. ठीक आहे, ठीक. पुढचा प्रश्न, 1852 मध्ये स्थापन झालेल्या राजकीय स्वरूपाच्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेचे भाऊ दाजी लाड कोण होते. आता लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचा मुद्दा, बॉम्बे असोसिएशन म्हटलं तर या संघटनेच्या संदर्भात व्यक्ती येते एक, ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेट. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं. कोणाचं? जगन्नाथ शंकर शेट. ओके, बॉम्बे प्रांतातली एक सगळ्यात महत्वाची संघटना, पहिली राजकीय संघटना असं तुम्ही म्हणू शकता, कारण राजकीय स्वरूप होतं प्राप्त. 26 ऑगस्ट 1852 ही संघटना स्थापन झालेली होती 1852 मध्ये. आणि भाऊ दाजी लाड या संघटनेचे चिटणीस होते, सेक्रेटरी होते. कोण होते? चिटणीस. पण ही संघटना स्थापन करण्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट यांचा रोल होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानप्रसारक सभा ही संघटना विकसित करण्यात कोणत्या समाजसुधारकाचा पुढाकार होता. तुम्हाला असं म्हटलंय का, ज्ञानप्रसारक सभा ही संघटना स्थापन करण्यात, ही संघटना विकसित करण्यासाठी कोणत्या समाजसुधारकाचा पुढाकार होता, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे डॉक्टर भाऊ दाजी लाड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डन, राणीची बाग, अल्बर्ट म्युझियम म्हणजे भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय असं त्याला आता म्हटलं जातं, याच्या उभारणीमध्ये कोणाचा महत्वाचा वाटा होता. जेव्हा हे सगळं उभारणी चालू होती तेव्हा जगन्नाथ शंकर शेट यांचा रोल महत्वाचा होताच, पण ही व्यक्ती विसरता कामा नये, ती म्हणजे भाऊ दाजी लाड. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्याच्यावर एमपीएससी मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येऊन पण गेलाय, तो म्हणजे बालकन्या हत्या या प्रथेवर निबंध लिहून पारितोषिक मिळवणारे शिक्षण तज्ञ कोण होते. आता बालकन्या हत्या हा निबंध लिहून पारितोषिक ज्यांनी मिळवलं ते होते भाऊ दाजी लाड. तर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल आपण बरेच मुद्दे इथं चर्चेला आलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्वाचे मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. परीक्षेलाही विचारलेलं आहे, ह्या PYQ याला प्रश्न येऊन गेला एमपीएससी मध्ये याच्यावर. ठीक आहे, त्यामुळे हा घटक महत्वाचा. पुढचा प्रश्न बघा, मुंबईच्या औद्योगिक आणि व्यापारी विकासासाठी कोणत्या समाजसुधारकाने कागद आणि कापूस यांच्या गिरण्या काढण्यात पुढाकार घेतला आणि वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचं संचालक पद भूषवलं होतं, ते सुद्धा भाऊ दाजी लाड. हेच तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, नाना शंकर शेट, जमशेदजी जिजीभाई आदींच्या सहकार्याने मुंबई इलाक्याच्या कोणत्या गव्हर्नरने 1842 मध्ये हैदशाळा व शाळा पुस्तके मंडळीची स्थापना केली. आता जेव्हा बॉम्बे असोसिएशन स्थापन होण्यासाठी त्याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे हैदशाळा व पुस्तके मंडळी, शाळा पुस्तके मंडळी हे 1842 मध्ये स्थापन झालं होतं आणि मुंबईचे त्यावेळी गव्हर्नर होते एल्फिन्स्टन. ओके, एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने. ठीक आहे. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणत्या समाजसुधारक उद्योगपतीला ओळखले जातं. मुंबईचे शिल्पकार म्हटलं जगन्नाथ शंकर शेट किंवा त्यांना नाना शंकर शेट असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, आता यावर प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलाय. तुम्हाला एमपीएससी मध्ये असं विचारलं होतं की भारतात धावलेली किंवा आशिया खंडामध्ये धावलेली पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली असं एकदा विचारलंय. एकदा असं विचारलंय कोणत्या साली धावली. म्हणजे तुम्हाला पहिला मुद्दा प्रश्नामध्येच 2 प्रश्न विचारून झालेत फिरवून. प्रश्न असा होता, आशिया खंडातली पहिली रेल्वे कधी धावली. 1853 मध्ये धावली. कोणत्या 2 मार्गावर धावली. बोरीबंदर ते ठाणे. ओके, म्हणून भारतीय रेल्वेचं जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि त्यांचं योगदान होतं ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेट. जगन्नाथ शंकर शेट यांचा रोल या ठिकाणी महत्वाचा. पुढचा प्रश्न, मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेऊन पहिले फेलो म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर जगन्नाथ शंकर शेट हेच त्यामध्ये येणार आहेत. ओके, पहिले फेलो. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. आता इथं 2 मुद्दे येतात ना आणि या 2 मुद्द्यामध्ये गंपलत करायची नाही. उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेट. 2 मुद्दे कसं येतं, पहिला येतो बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली
पहिला मुद्दा. आणि बॉम्बे असोसिएशन, ठीक आहे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना होती 1852 मध्ये, 26 ऑगस्ट 1852. या संघटनेच्या स्थापनेमध्ये सुद्धा जगन्नाथ शंकर शेट यांचा रोल आहे. आणि दुसरी संघटना येते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, म्हणजे ज्या अगोदर शाळा स्थापन झाल्या होत्या बऱ्याच, म्हणजे मुंबई प्रांतामध्ये शाळांचं जाळं जे वाढलं तर त्याच्यासाठी ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली. ही कधी स्थापन झाली माहिती आहे का? 1823 मध्ये. याच्यामध्ये स्थापन करण्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट यांचा रोल होताच, पण त्यावेळेचे जे गव्हर्नर होते लॉर्ड एल्फिन्स्टन यांचा रोल जास्त महत्वाचा होता. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. मला सांगण्याचा तात्पर्य एकच आहे. एक म्हणजे बॉम्बे असोसिएशन स्थापना 1852 ची आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1823 ची. हे दोन मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील पहिली राजकीय संघटना म्हणून कोणत्या संस्थेची स्थापना झाली? बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील पहिली राजकीय संघटना. पहिली राजकीय संघटना म्हटलं तर मग उत्तर असणार आहे बॉम्बे असोसिएशन, 26 ऑगस्ट 1852. ओके. आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे. ओके, खाली दिलेलंच आहे तुम्हाला की याची स्थापना कधी झाली? 26 ऑगस्ट 1852. बॉम्बे असोसिएशनच्या बाबतीमध्ये 2-4 प्रश्न आपण आता इथं लगेच बघून घेऊया. एक म्हणजे याची स्थापना कोणी केली बॉम्बे असोसिएशन या संघटनेची? तर जगन्नाथ शंकर शेट यांचं नाव महत्वाचं आहे. आणि इथं आपण सुरुवातीला जेव्हा डिस्कस करत होतो ना तेव्हा एक नाव येत होतं बघा, भाऊ दाजी लाड. हे लक्षात ठेवायचं आहे. यांच्या समवेत आणखी एक नाव येतं दादाभाई नौरोजी. हेही तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. पण तुम्हाला परीक्षेला असं विचारलं होतं एकदा, बॉम्बे असोसिएशन या संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण? पहिले अध्यक्ष म्हटलं तर जगन्नाथ शंकर शेट हे पहिले अध्यक्ष नव्हते, तर पहिले अध्यक्ष होते जमशेदजी जिजीभाय. सर जमशेदजी जिजीभाय हे बॉम्बे असोसिएशन या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं, आपण आता जेव्हा प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये बोलतो बघा, ओके, प्रार्थना समाज आपण काय म्हणतो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर तुम्हाला माहित आहे की दादोबा पांडुरंग तडकरकर हे नाव येतं. पण प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्ही दादोबा पांडुरंग तडकरकर म्हणू शकत नाही. त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तडकरकर होते. आत्माराम पांडुरंग तडकरकर हे काय होते? प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. तसं बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन करण्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट यांचा रोल आहे, पण त्याचे पहिले अध्यक्ष ते नव्हते, तर सर जमशेदजी जिजीभाय आहेत. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. आणि याचे पहिले जनरल सेक्रेटरी किंवा सरचिटणीस जे राहिले होते ते होते भाऊदाजी लाड. हेही तुम्हाला इथं पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला आजकाल कसं होते माहिती आहे का, अध्यक्ष न विचारता सरचिटणीस कोण होते, चिटणीस कोण होते अशावर विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये बघा बंगाल असोसिएशन संघटना आपण जेव्हा पुढे बघू त्यामध्ये तुम्हाला तो घटक येईल, त्यावेळी मी तुम्हाला तो डिस्कस करेन. मग ही बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये स्थापन झाली. याचा प्रमुख उद्देश काय होता? मुख्य उद्देश तर एकच, भारतीय जनतेच्या समस्या आणि मागण्या संविधानिक मार्गाने ब्रिटिश सरकारसमोर मांडायचं. हाच त्यांचा एक महत्वाचा मोटो होता. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार. या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात आपला कोर्स आहे. टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे आपण तिथं कव्हर केलेत. 900 प्रश्न आहेत, 4 ऑप्शन आणि डिटेल एक्सप्लेनेशन आहे. 219 रुपयाला तुम्हाला तो कोर्स त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्की जॉईन करा. तुमच्या टॉपिकनुसार आपण कव्हर केल्यामुळे तो महत्त्वाचा घटक आहे. फी मात्र 219 रुपये आहे आणि प्रत्येक लेक्चर तुम्ही त्या ठिकाणी किती वेळा पाहू शकता. तर गुगल प्ले स्टोअरनं काय करायचं आहे तुम्हाला, फक्त एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्ही ते लेक्चर डाउनलोड करू शकता. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 1867 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या प्रार्थना समाज या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळीचे पहिले अध्यक्ष कोण? मी तुम्हाला आता डिस्कस केलं, आत्माराम पांडुरंग तडकरकर. ठीक आहे. 1898 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेच्या 2 भारतीय सहसंस्थापकांपैकी एक कोण होते? तर ते होते आत्माराम पांडुरंग तडकरकर. आपल्याला एवढं बाकी विशेष माहित नसतं आत्माराम पांडुरंग तडकरकर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे 1898 मध्ये एक संघटना स्थापन झाली होती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. त्याचे एक सहसंस्थापक होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडकरकर. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष तर होतेच, नो डाऊट, हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. आत्माराम पांडुरंग तडकरकर म्हणजे दादोबा पांडुरंग तडकरकरांचे बंधू. दादोबा पांडुरंग तडकरकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखलं जातं, हे इथं माहित असू द्या. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. परमहंस सभेच्या स्थापनेत सहभाग असलेले नंतर प्रार्थना समाजाचे अध्यक्षपद भूषवणारे म्हणजे आत्माराम पांडुरंग तळकरकर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 1885 मध्ये संस्कृतच्या अभ्यासामुळे कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने रा गो भांडारकर यांना PhD ही पदवी अर्पण केली. जेव्हा 4 स्टेटमेंटमध्ये एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला ना त्यावर यावर विचारले. तर रा गो भांडारकर यांना जी PhD मिळाली आहे तर जर्मनीमधल्या गटिंगडन विद्यापीठानं ती PhD दिलेली आहे. कशाबाबत? संस्कृतच्या अभ्यासामुळे 1885 मध्ये. हे लक्षात ठेवा. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण? काय विचारलं? अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण? तुमचं उत्तर असलं पाहिजे रा गो भांडारकर. पुढचा प्रश्न बघा. संस्कृत प्रथम पुस्तक. प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. संस्कृत प्रथम पुस्तक, संस्कृत द्वितीय पुस्तक ही शालेय स्तरावरची संस्कृत पाठ्यपुस्तके तयार करून संस्कृत शिक्षणाला चालना देणारे कोण? आता संस्कृत भाषासाठीच त्यांना गटिंगटन विद्यापीठाकडून त्यांना PhD मिळाली होती. तर हे रा गो भांडारकरच आहेत. लक्षात ठेवा. संस्कृत प्रथम पुस्तक, संस्कृत द्वितीय पुस्तक ही शालेय स्तरावरची संस्कृत पाठ्यपुस्तके तयार करून चालना देणारे विद्वान तेच आहे. पुढचा प्रश्न. प्राच्यविद्या संशोधक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवणारे संस्कृतचे प्रकांड पंडित म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे रा गो भांडारकर. त्यांना रामकृष्ण गोपाळ भांडारकर असं म्हटलं जातं. यांच्या ग्रंथामध्ये ना 2-3 ग्रंथ आहेत. एक तर तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण? तुमचं उत्तर असलं पाहिजे रा गो भांडारकर. किंवा शैविझम जैनिझम अदर मायनर रिलिजन्स या नावाचा एक ग्रंथ आहे ते सुद्धा रा गो भांडारकर यांचा आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे ज्ञान प्रसारक सुधारक म्हणून ओळखले जाणारे 1870 मध्ये प्रार्थना समाजमध्ये सहभागी होऊन वैचारिक बळ देणारे कोण? तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवा. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या समवेत डॉक्टर रा गो भांडारकर. ओके, हे तुम्हाला इथं माहित असू द्या. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न नीट समजून घ्या. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होण्याचा मान न्यायमूर्ती रानडे म्हणजे कोण? महादेव गोविंद रानडे. ओके, यांच्या समोर कोणत्या विद्वानाला मिळाला? तर ते मध्ये रा गो भांडारकर. लक्षात ठेवा. काय महत्वाचा मुद्दा येतो तर मुंबई विद्यापीठाचे पहिले 4 पदवीधर होते. 4 पदवीधर. त्यापैकी एक होते महादेव गोविंद रानडे, दुसरे होते रा गो भांडारकर. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करायचंय तिसरे आणि चौथे हे 2 आणखी मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते 4 लोक. तर त्यांची नावं काय आहेत ना कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक काका या नावाने महाराष्ट्रात कोणाला ओळखलं जातं? तर ते आहेत ग.वा. जोशी. गणेश वासुदेव जोशी असं आपण त्यांना म्हणतो. पुढचा प्रश्न. ब्रिटिशांच्या काळात जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 1870 मध्ये पुण्यात कोणत्या संस्थेची स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी केली? आता सार्वजनिक सभा आणि पुणे सार्वजनिक सभा. तर ही पुणे सार्वजनिक सभा म्हटलं तर गणेश वासुदेव जोशी. परीक्षेमध्ये ना सार्वजनिक काका या नावानं यांच्या नावाबद्दल हे विचारलं तर जातच. त्यानंतर जी संघटना स्थापन केली पुणे सार्वजनिक सभा त्याच्यामुळे सार्वजनिक काका फेमस आहेत. तसंच देशी व्यापारोद्योजक मंडळी ही संघटना कोणी स्थापन केली? देशी व्यापारोद्योजक मंडळी ही संघटना कोणी स्थापन केली? त्याचं सुद्धा उत्तर तुमचं गणेश वासुदेव जोशी किंवा त्यांना आपण सार्वजनिक काका या नावानं ओळखतो. पुढचा प्रश्न आहे. महात्मा गांधीजींच्या खूप आधी 1872 मध्ये खादी वापरण्याची शपथ घेऊन स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करणारे पहिले देशभक्त कोण? तर ते गणेश वासुदेव जोशी. विष्णू मंदिराची उभारणी, देशी व्यापारोद्योजक मंडळाची स्थापना आणि स्वदेशीवर कीर्तने आयोजित करणे हे कार्य कोणाचं? हे पाठ करून ठेवायचं बरं का. देशी व्यापारोद्योजक मंडळ म्हटलं तर गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक सभा म्हटलं तर गणेश वासुदेव जोशी. ठीक आहे. हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. 1879 मध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या खटल्याचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं? तर गणेश वासुदेव जोशी किंवा त्यांना आपण सार्वजनिक काका असं म्हणतो. सार्वजनिक काका यांनी वकिलेच्या माध्यमातून मिळालेल्या फी मधून पुण्यामध्ये कोणत्या प्रसिद्ध मंदिराची उभारणी केली होती? नवा विष्णू मंदिर, सदाशिव पेठ, पुणे. हे लक्षात ठेवा बरं का. सार्वजनिक काका म्हटलं तर नवा विष्णू मंदिर, सदाशिव पेठ, पुणे हे त्यांनी उभारलेलं मंदिर आहे.
पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत चर्चा करून स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी ग.वा. जोशी यांनी एका मंडळाची स्थापना केली, ते म्हणजे देशी व्यापार उत्तेजक मंडळ. आय होप आता हा घटक तुमचा आता लक्षात आला असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिले जॉन स्टुअर्ट मिल यांच्या प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. आता एक घटक लक्षात घ्या, प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ कोणाचा आहे? मिल यांचा, स्टुअर्ट मिल यांचा. त्याचं भाषांतर केलं होतं अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिले, हा अनुवादित ग्रंथ केला होता. त्यांचं नाव आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. इथं विष्णुशास्त्री चिपळूणकर नाहीये, हे नाव येतं, एवढं फक्त लक्षात घ्या. पुढचा पॉइंट बघा, त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्यांचे गुरुजी मोरशास्त्री साठे त्यांना बृहस्पती म्हणत. ते विद्वान कोण? तर त्यांचं नाव आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पुनर्विवाह या सामाजिक प्रश्नाचा केवळ पुरस्कार न करता स्वतः एका विधवेशी विवाह करून कृतीतून सुधारणा करणारे पहिले समाजसुधारक कोण? ओके, तर इथं तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे विष्णुशास्त्री पंडित. दोन महत्वाचे मुद्दे किंवा परीक्षेला बऱ्याच वेळा अशी स्टेटमेंट दिली जातात आणि ते व्यक्ती समाजसुधारक कोण असं म्हटलं जातं. जेव्हा हा मुद्दा येतो ना, विधवा पुनर्विवाह, आता विधवा पुनर्विवाह हा जेव्हा मुद्दा येतो ना, तेव्हा तुम्हाला एक नाव लक्षात ठेवायचं आहे, जास्त करून विष्णुशास्त्री पंडित. ओके, हे तुम्हाला इथं महत्वाचं ठरेल. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थानचा इतिहास, नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर, विधवा विवाह, ईश्वरचंद विद्यासागर यांच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद. मी याला हायलाइट करतो, विधवा विवाह, ईश्वरचंद विद्यासागर यांच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद. तर हे विष्णुशास्त्री पंडित यांनी केलेलं आहे. म्हणजे विधवा पुनर्विवाहामध्ये ईश्वरचंद विद्यासागर हे नाव तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, विष्णुशास्त्री पंडित म्हणलं की विधवा पुनर्विवाह याच्या संदर्भात यांचं काम आहे. आता पुढचा घटक मी थोडासा नीट सांगतो बरं का, याच्यावर एमपीएससी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न आलेत, मी तुम्हाला तो घटक नीट सांगतो. प्रश्न होता, पुनर्विवाह उद्योजक मंडळ 1873 या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेऊन विधवा पुनर्विवाहास ज्यांनी प्रोत्साहन दिले ते समाजसुधारक कोण? तर त्याच्यामध्ये विष्णुशास्त्री पंडित येतात. यांच्या समवेत आणखी एक महत्वाचं नाव आहे याच घटकावर, ज्याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न येतो, ते म्हणजे महादेव गोविंद रानडे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला हा मुद्दा येईल ना, तेव्हा तुम्हाला हे घटक लक्षात ठेवायचे की पुनर्विवाह उद्योजक मंडळ असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा विष्णुशास्त्री पंडित 1873 हे वर्ष पण महत्वाचं आहे. त्यांच्यासोबत आणखी एक नाव लक्षात ठेवायचं, ते म्हणजे महादेव गोविंद रानडे. हे नाव ना महत्वाचं आहे, परीक्षेला एकदा प्रश्न असा येऊन गेलेला आहे. दोन नावावर ओळखायचं होतं, म्हणजे तुम्हाला विष्णुशास्त्री पंडित कळत होतं, पण ऑप्शन मध्ये मग गोपाळकृष्ण गोखले होते, अशी इतर नावं होती. पण जिथं महादेव गोविंद रानडे, मग रानडे हे नाव असेल तर ते उत्तर होतं. तर हे घटक खूप महत्वाचं आहे, जे मी तुम्हाला ट्रेस केलं इथं. पुढचा प्रश्न, ज्यांनी बालविवाह, केशव्यापन, जरट कुमारी विवाह यासारख्या प्रश्नावर सडेतोड पुरोगामी विचार मांडून स्त्रियांच्या उन्नतीसाठी तळमळ दाखवली? विष्णुशास्त्री पंडित. ओके, धर्मतत्व या विषयावर बालविवाह, पुनर्विवाह यासारख्या सामाजिक सुधारणांना शस्त्राधार देणारे सडोतर विचार मांडणारे लेखक ते म्हणजे विष्णुशास्त्री पंडित. घटक लक्षात येत असेल तुमच्या, काय काय मुद्दे आपण चर्चा केली इथं. न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांच्या समवेत हिंदू प्रकाश या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे उपसंपादक म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते होते विष्णुशास्त्री पंडित. म्हणजे जे हिंदू प्रकाश साप्ताहिकाचं मराठी विभाग होता त्याचं उपसंपादक म्हणून सुद्धा विष्णुशास्त्री पंडित यांनी काम पाहिलेलं आहे. इंदू प्रकाश नावाचं जे इंदू प्रकाश याच्या संदर्भात सुद्धा विष्णुशास्त्री पंडितांचंच नाव तुम्हाला पाहायला मिळतं. ओके, आणि पुनर्विवाह उत्तेजक मंडळ म्हटलं तर न्यायमूर्ती रानडे विष्णुशास्त्री पंडित हे नाव इथं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870. पुणे सार्वजनिक सभा म्हटलं तर तुम्हाला सार्वजनिक काका यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. किंवा यांच्याबद्दल आपण आणखी एक मुद्दा या लेक्चरमध्ये डिस्कस केला होता, देशी व्यापार उद्योजक मंडळ म्हटलं तर सार्वजनिक काका. ओके, खादीचा म्हणजे गांधीजींच्या अगोदर खादीचा प्रसार करणारे पहिले समाजसुधारक असं आपण जरी म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला उत्तर असणार आहे सार्वजनिक काका. पुढचा प्रश्न आहे,
फिरोजशाह मेहता यांनी कोणत्या इंग्रजी वृत्तपत्राची स्थापना केली? तर फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल बघताना बॉम्बे क्रॉनिकल नावाचं जे पत्र होतं, पण हे सुद्धा इंग्रजी होतं. फिरोजशाह मेहता म्हणजे हे कोणाचे वर्गमित्र होते? जे लॉर्ड कर्झन होतं ना, लॉर्ड कर्झन यांचे वर्गमित्र होते. आणि यांचं जे कार्य आहे म्हणजे जेव्हा 1904 मध्ये बरेच कायदे झाले तेव्हा कर्झन गव्हर्नर जनरल होते, तेव्हा फिरोजशाह मेहता त्यांचा रोल काँग्रेसमध्ये मावळ गटाचे नेते म्हणून अग्रेसर होतं. ओके, तर हे लक्षात ठेवा. 1910 मध्ये त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल वृत्तपत्राची स्थापना केली होती. आणि 1910च काँग्रेसचं जे कलकत्ता अधिवेशन झालं, या अधिवेशनाचे हे अध्यक्ष सुद्धा राहिले होते फिरोजशाह मेहता. 1915 मध्ये यांचं निधन झालं आणि यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. जहाल आणि मवाळ या गटामध्ये जहाल गटाकडे नेतृत्व गेलं, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा. फिरोजशाह मेहता यांनी कोणत्या शहराच्या नगरपालिकेचे जनक म्हटले जातं? तर हे सगळे मुंबईच, कारण मुंबईमध्येच त्यांनी सगळे घटक घडवून आणला. यांचं कार्य कसं होतं माहिती आहे का? आराम खुर्चीवर बसून करत होते, म्हणजे ऐशोआरामीचं जीवन म्हणजे पहिल्यापासून ते तसंच जगलेले होते, हे इथं माहीत असू द्या. सॉरी, मगाशी मी 1910 म्हटलं. 1890ला कलकत्ता अधिवेशन झालं होतं ना, त्याचा अध्यक्ष होते फिरोजशाह मेहता. एकदाच अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवा का, मी बोलताना 1910 म्हटलं पण ते 1890चं होतं. बरोबर आहे का? 1890लाच होते आय थिंक, चेक करा एकदा. 1890लाच होते. ओके. भारतीय राष्ट्रवादाचे आद्य भीष्माचार्य असं फिरोजशाह मेहता यांचं वर्णन कोणी केले? हे खूप महत्वाचं आहे. आद्य भीष्माचार्य असं वर्णन त्यांचं केलं होतं फिरोजशाह मेहता यांचं. आणि केलेलं कोणी आहे? ऑब्व्हियसली तर हे तुम्हाला महात्मा गांधीजी होते, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा. ओके, दोन महत्वाचे मुद्दे आहेत. भारतीय राष्ट्रवादाचे आद्य भीष्माचार्य असं कोणी म्हटलं? गांधीजींनी म्हटलं. आणि महासागरासारखे अथांग आहेत असं कोण म्हटलं? तर हे न्यायमूर्ती रानडे म्हटले होते. न्यायमूर्ती रानडे काय म्हटले होते? महासागरासारखे ते अथांग आहेत असं म्हटले होते. गांधीजी काय म्हटले होते? आद्य भीष्माचार्य आहेत असं म्हटले होते फिरोजशाह मेहता यांच्या बद्दल. पुढचा प्रश्न आहे, रमाबाईंनी स्त्रियांसाठी जनजागृती आणि सार्वजनिक बोलणे विकसित करण्यासाठी मुंबईत कोणता क्लब सुरू केला? इथं एक शब्द ऍड करायचा राहून गेला, तो म्हणजे रमाबाई रानडे असं पाहिजे होतं. पंडिता रमाबाई यांनी असं नाहीये, रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी स्त्रियांसाठी जनजागृती आणि सार्वजनिक बोलणं विकसित करण्यासाठी मुंबईत एक क्लब सुरू केला होता, हिंदू लेडी सोशल क्लब. बऱ्याच वेळा कसं होतं, हिंदू लेडी सोशल क्लब अ गट आणि ब गट जोडायला दिलं जातं आणि तिकडं ऑप्शनमध्ये रमाबाई रानडे पण असतं आणि पंडिता रमाबाई असतं. तर त्यावेळी तुमची जोडी ही रमाबाई रानडे यांच्याबद्दल जोडण्यात यायला हवी. पंडिता रमाबाई या ठिकाणी येता कामा नये, हे लक्षात ठेवा. रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्राचं नाव खूप महत्वाचं आहे, पाठ करून ठेवा. ते म्हणजे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. आमच्या आयुष्यातील आठवणी म्हणजे कोण आहेत या? तर हे जे आपले महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी आहेत ना, मग त्यांच्याबद्दलचं आत्मचरित्र आहे. महादेव गोविंद रानडे यांच्या त्या काय होत्या? पत्नी आहेत, हे इथं लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी म्हटलंय की आमच्या आयुष्यातील काही आठवणी, असं हे त्यांचं आत्मचरित्राचं नाव होतं. पुढचा प्रश्न आहे, रमाबाईंनी कधी झालेल्या अखिल भारतीय महिला परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं? 1904 मुंबईला झालेली होती ना, त्याचं अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी बसवलं. मग रमाबाई रानडे म्हटलं तर काय काय लक्षात ठेवणार? हिंदू लेडीज सोशल क्लब, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, आत्मचरित्र, अखिल भारतीय महिला परिषद अध्यक्षपद 1904, हे घटक महत्वाचे आहेत. अलीकडच्या काळामध्ये नारायण चंदावरकर यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले आहे. प्रश्न बघा, नारायण चंदावरकर कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 1900 मधलं लाहोर अधिवेशन होतं ना, या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1900 हे लक्षात ठेवा बरं का. थोडंसं अधिवेशन आपल्या कोर्समध्ये आपण ते डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे, तुम्ही सुद्धा थोडंसं याच्यावर फोकस करू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, हिंदू महासभेची स्थापना कधी झाली? 1915. हिंदू महासभेचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय होते. पाठ करायला सोपं आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हिंदू महासभेचं सुरुवातीचं नाव काय होतं? आणि ते नाव आहे सर्वदेशक हिंदू सभा, हे लक्षात ठेवायचं आहे. हिंदू महासभेचं पहिलं नाव, प्रारंभिक नाव काय होतं? सर्वदेशक हिंदू सभा, हे काय होतं? तेच होतं. ठीक आहे. ओके, हे सगळे घटक लक्षात राहील. हिंदू महासभा, सर्वदेशक हिंदू सभा, प्रारंभिक नाव, पहिलं अधिवेशन कधी झालं? 1915 हरिद्वारला झालं. हिंदू महासभा, अखिल भारतीय हिंदू महासभा हे नाव कधी स्वीकारलं? एप्रिल 1921 मध्ये स्वीकारलं. हे सगळे मुद्दे पाठ असणं गरजेचं
आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केले असेल तर ते नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपले ॲप्लिकेशन आहे. भारतीय राज्यघटना किंवा प्रत्येक विषयाचे कोर्सेस आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. गुगल प्ले स्टोरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये लिंक देते, त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्ही ते लेक्चर डाउनलोड करू शकता. खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ते सगळे घटक अवेलेबल होईल. आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दिनशा वॉचच्या कोणत्या कमिशन समोर भारताच्या आर्थिक बाजूने साक्ष देण्यासाठी उपस्थित होते. पहिला मुद्दा, दिनशा वॉचच्या हे कोणत्या गटाचे नेते होते. परीक्षेला एकदा असं आलं होतं, जहाल गट की मवाळ गट, याच्यावर कन्फ्यूज केलं होतं. तर हे लक्षात ठेवा, दिनशा वॉचच्या म्हटलं तर मवाळ गटामध्ये. तर वेल्बी कमिशन जे 1897ला लंडनचं होतं ना, याच्यावर भारताच्या आर्थिक बाजूने साक्ष देण्यासाठी ते उपस्थित होते. दिनशा वॉचच्या यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. कोणत्या काँग्रेसचं अध्यक्षपद, कोणत्या साली झालेलं, तर 1901 साली कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षपद दिनशा वॉचच्या यांनी भूषवलं होतं. आणि दुसरं म्हणजे 1900 साली लाहोर या ठिकाणी झालेलं काँग्रेसचं अधिवेशन, याचं अध्यक्षपद कोणी भूषवलं, सर नारायण चंदावरकर. हे नाव लक्षात ठेवा बरं का, परत एकदा सांगतोय मी, सर नारायण चंदावरकर. ओके, हे नाव लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला हे घटक लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कोणत्या प्रमुख संघटनेची स्थापना केली. इंडियन नॅशनल असोसिएशन. ओके, नॅशनल असोसिएशन, इंडियन नॅशनल असोसिएशन म्हटलं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कधी केली, 1876 मध्ये केली. कोणाच्या सहकार्यानं, आनंद मोहन बोस यांच्या सहकार्यानं. हे इथं तुम्हाला लक्षात ठेवा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे नाव महत्वाचं, कारण अध्यक्षपद हे त्यांनी स्वतःकडे घेतलं होतं आणि सेक्रेटरी म्हणून हे तुम्हाला नाव पाहायला मिळतं, आनंद मोहन बोस. ओके, ठीक आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचं अध्यक्षपद स्वीकारलं. आता त्या काळी पुण्यामध्ये झालेलं एकमेव अधिवेशन म्हणजे 1895चं पुण्याचं अधिवेशन, त्याचं अध्यक्षपद सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याकडे होतं. आणखी एक अधिवेशन झालं 1902ला, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. म्हणजे आपल्या आता जेव्हा आपण डिस्कस करत आलो तेव्हा तुम्हाला 3 अधिवेशनं इथं तुमच्या लक्षात आली असतील. 1900 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली, 1901 मध्ये कधी आणि 1902 मध्ये कधी. 1900 साली म्हटलं तर लाहोरला झालं होतं, चंदावरकर त्याचे अध्यक्ष होते. 1901 मध्ये याचे अध्यक्षपद कोणाकडे होतं, आपण जस्ट आता बघितलं, दिनशा वॉचच्या. आणि 1902 मध्ये म्हटलं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, अहमदाबाद या ठिकाणी झालेलं अधिवेशन. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कोणत्या परीक्षेमध्ये यश मिळवलं होतं, तर इंडियन सिव्हिल सर्व्हिस, आताचे IAS म्हणतो ना तसं त्यावेळेची ICS परीक्षा होती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे उत्तीर्ण होणारे दुसरे भारतीय होते. या अगोदर सुभाषचंद्र बोस यांनी ही परीक्षा उत्तीर्ण झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या आत्मचरित्राचं नाव काय. यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे अ नेशन इन मेकिंग. ओके, आणि या अगोदर एक आत्मचरित्र आपण बघितलं होतं बघा, आमच्या आयुष्यातील काही आठवणी. आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचं असं म्हटल्यावर काय लक्षात येणार आहे तुमच्या, हे डिस्कस केले बघा आपण या अगोदर, रमाबाई रानडे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काँग्रेसमधनं बाहेर पडून कोणत्या नव्या राजकीय संघटनेची स्थापना केली. आणि ती राजकीय संघटना म्हणजे 1919 साली स्थापन झालेली इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन. त्या संघटनेचं नाव काय आहे, इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये काय दिलं जातं, भारत सेवक समाज दिलं जातं. काही वेळा असं दिलं जातं सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी असं दिलं जातं. या दोन्हीचा अर्थ एकच, भारत सेवक समाज. कोणी स्थापन केली, गोपाळकृष्ण गोखले यांनी. कधी स्थापन केली, 1905 मध्ये केली. कशासाठी स्थापन केली, तर देशसेवेसाठी चांगले तरुण तयार व्हावेत या उद्देशानं भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना झाली. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे वर्ष 1905 गोपाळकृष्ण गोखले यांच्या आयुष्यामध्ये महत्वाचं ठरतं, कारण 1905चं काँग्रेसचं जे बनारस अधिवेशन झालं, या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडेच होतं. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळकांनी गोपाळकृष्ण गोखले यांना कोणत्या नावाने ओळखलंय, म्हटलं संबोधलंय, भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न. लक्षात ठेवा बरं का, टिळक काय म्हणत असत, गोपाळकृष्ण गोखले यांना भारताचा हिरा आहेत हे, किंवा महाराष्ट्राचे रत्न आहेत. हे दोन्ही मुद्दे महत्वाचे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, गोपाळकृष्ण गोखले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे विधेयक कधी मांडलं? 1911 मध्ये केंद्रीय कायदे मंडळात मांडलं होतं, 1911. कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद गोपाळकृष्ण गोखले? आपण आताच बघितलं, बनारस अधिवेशन 1905. आता दोन महत्वाचे मुद्दे, कोणी कोणाला आपलं राजकीय गुरु मानलं ना, यावर महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. पहिला मुद्दा येतो, गोपाळकृष्ण गोखले यांचा राजकीय गुरु कोण आहेत? राजकीय गुरु, तर गोपाळकृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु होते महादेव गोविंद रानडे, मगो रानडे किंवा न्यायमूर्ती रानडे. आणि महात्मा गांधीजींनी कोणाला आपलं गुरु मानलं? तर हे गोपाळकृष्ण गोखलेंना मानलं. म्हणजे गुरु शिष्याची परंपरा कशी येते बघा, न्यायमूर्ती रानडे हे तुम्हाला पहिलं नाव लक्षात ठेवा. न्यायमूर्ती रानडे यांना गुरु मानलं. कुणी मानलं? गोपाळकृष्ण गोखले यांनी मानलं. गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणाला गुरु मानलं? न्यायमूर्ती रानडे यांना. आणि गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु कोणी मानलं? महात्मा गांधीजी यांनी मानलं. कारण महात्मा गांधीजी जी भारतात आले दक्षिण आफ्रिकेतून, तर हे गोपाळकृष्ण गोखले यांच्या विनंतीवरूनच आले होते. हे इथं महत्वाचं. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीचे पहिले दलित पत्रकार, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक म्हणून कोणाला ओळखलं जातं? पहिले दलित पत्रकार आंबेडकरांच्या अगोदर म्हणजे शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल जेव्हा नाव येतं ना, तेव्हा एक शब्द नक्की लक्षात ठेवायचा आहे, तो शब्द आहे सोमवंशीय. सोमवंशीय या नावानं त्यांनी संघटना असेल, पत्र असेल, बरंच काय काय सुरू केलं होतं. तर जेव्हा जेव्हा मी तुम्हाला एक सजेशन देतो, शिवराम जानबा कांबळे म्हटलं की सोमवंशीय हा शब्द कुठं दिसतोय, त्यावरनं तुम्हाला तो प्रश्न टॅकल करता येतो. प्रश्न बघा, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निवारण आणि दलित चळवळीसाठी एक मासिक चालवलं होतं, त्याचं नाव काय? तर त्या मासिकाचं नाव होतं सोमवंशीय मित्र. शब्द आला का सोमवंशीय? 1908 ते 1910 या कालावधीमध्ये. ओके, हे त्यांनी हे मासिक चालवलेलं होतं. पुढचा प्रश्न, शिवराम जानबा कांबळे यांनी 1903 मध्ये 51 गावातल्या महार लोकांची सभा कुठे घेतली होती? सासवड. अजून बघा पुढं, श्री शंकर प्रसादिकीय सोमवंशी हितचिंतक मित्र समाज. सोमवंशी शब्द आला का? म्हणजे कोणी स्थापन केली दलित संघटना? शिवराम जानबा कांबळे. कधी केली? 1904. म्हणजे जेव्हा सोमवंशी हा वर्ड येतो ना, तेव्हा शिवराम जानबा कांबळे यांचं नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मुरळी, जोगतिनी, देवदासी यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या दलित समाजसुधारकाचं नाव म्हणजे शिवराम जानबा कांबळे. आता दलित समाजसुधारक जेव्हा आपण अभ्यासतो ना, तेव्हा शिवराम जानबा कांबळे, गोपाळबाबा वलंकर आणि किसनराव फागोजी बनसोडे हे 3 नावं महत्वाची ठरतात. जसं तुम्हाला इथं मी काय सांगितलं की शिवराम जानबा कांबळे यांचं नाव जेव्हा येईल तेव्हा सोमवंशीय हे शब्द इथं तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जातं, परीक्षेला पाठांतर कसं कधी करायचं. तसं गोपाळबाबा वलंकर यांच्याबद्दल बघताना तुम्हाला महत्वाचा मुद्दा येतो विटाळ विध्वंसन. कारण अस्पृश्यतेचं खंडन करणारा त्यांनी लिहिलेला ग्रंथ तो म्हणजे विटाळ विध्वंसन हा 1888 मध्ये त्यांनी लिहिला होता. दुसरा महत्वाचा मुद्दा, शिवराम जानबा कांबळे पहिले दलित पत्रकार होते सुरुवातीला, पत्र म्हणजे सही करताना, आणि पहिले वृत्तपत्र वार्ताहर दलितामधले जे कोण राहिले ते होते गोपाळबाबा वलंकर. यावर तुम्हाला कन्फ्युजन करायचं नाही. तुम्हाला परीक्षेला असं विचारलं, दलितातले पहिले वृत्तपत्र वार्ताहर गोपाळबाबा वलंकर. ओके. त्यानंतर गोपाळबाबा वलंकर यांनी अस्पृश्यांसाठी एक संस्था स्थापन केली होती, अनार्य दोष परिहार मंडळी. म्हणजे तुम्हाला आता 2 मुद्दे लक्षात आले का? जेव्हा गोपाळबाबा वलंकरांच्या बाबतीमध्ये विटाळ विध्वंसन, अस्पृश्यतेचं खंडन करणारं पुस्तक 1888 मध्ये लिहिलेलं, आणि अनार्य दोष परिहार मंडळी हे त्यांचंच येतं, आणि दलितामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळबाबा वलंकर यांना ओळखलं जातं. हे मुद्दे ना लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, दलितांचा पहिला लिखित दस्तावेज विनंतीसह मुंबई प्रांताच्या मुख्य लष्कराधिकाऱ्याला कोणी सादर केला? गोपाळबाबा वलंकर यांनी 1894. त्यानंतर दलितामधले तिसरी व्यक्ती येते किसन फागोजी बनसोडे. यांनी अस्पृश्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 1907 मध्ये कोणती शाळा सुरू केली? चोखामेळा मुलींची शाळा. विटाळ विध्वंसन, अनार्य दोष परिहार मंडळी हे सगळं घटक येतो तेव्हा गोपाळबाबा वलंकर. सोमवंशीय मित्र, सोमवंशीय मंडळ असं जे स्थापन करण्यात आलं त्याच्यामध्ये शिवराम जानबा कांबळे यांचं नाव येतं. तसं तुम्हाला किसन फागोजी बनसोडे म्हटलं तर तुम्हाला इथं पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे चोखामेळा मुलींची शाळा. हे खूप महत्वाचं आहे,
हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर किसन फागोजी बनसोडे यांच्याबद्दल बघताना त्यांनी 1903 मध्ये एक संस्था स्थापन केली होती. त्याचं नाव, जी संस्था त्यांनी स्थापन केली होती त्या संस्थेला काय म्हटलं जातं, तर त्या संस्थेला म्हटलं जातं सन्मार्ग बोधक निराश्रित समाज. हेही तुम्ही इथं पाठ करून ठेवा. म्हणजे निराश्रित हिंदू नागरिक आणि मजूर पत्रिका ही मासिके सुद्धा किसन फागोजी बनसोडे यांनी चालवली होती. म्हणजे किसन फागोजी बनसोडे यांच्याबद्दल लक्षात ठेवताना काय काय लक्षात ठेवणार तुम्ही, चोखा मेळा, मुलींची शाळा याच्याबद्दल त्यांचं नाव येतं. सन्मार्ग बोधक निराश्रित समाज 1903 मध्ये एक संघटना स्थापन केली किसन फागोजी बनसोडे. किंवा निराश्रित हिंदू नागरिक आणि मजूर पत्रिका ही सुद्धा दलित समाजामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी नियतकालिका ज्यांनी चालवली ती म्हणजे किसन फागोजी बनसोडे. ठीक आहे, हा घटक लक्षात राहील. पुढचा प्रश्न येतो कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचं नाव काय. दिनबंधू साप्ताहिक सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं, 1 जानेवारी 1877 रोजी पुणे या ठिकाणी सुरू केलं होतं. दिनबंधू हे कोणत्या समाजाचं मुखपत्र होतं, सत्यशोधक समाज जो होता ना, या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून याला ओळखलं जातं. काय तर दिनबंधू, हे लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे दिनबंधू. सुरू कोणी केले, कृष्णराव भालेकरांनी केलं होतं. कधी सुरू केलं, 1 जानेवारी 1877. कोठून सुरू केलं, पुण्यामधून सुरू केलं. मुद्दाम मी प्रश्न देतोय असे वेगवेगळे की जेणेकरून तुमचं ते लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. दिनबंधू हे वृत्तपत्र प्रामुख्याने कोणत्या समाजाच्या हितासाठी होतं, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. म्हणजे जे शेतकरी आणि कष्टकरी बहुजन समाज आहे यांच्यासाठी. कृष्णराव भालेकर यांनी लिहिलेल्या कवितांचं म्हणजे पद्य लेखनाचं उदाहरण म्हणजे हितोपदेश. हितोपदेश हा घटक थोडंसं लक्षात घ्या. आणि शेतकऱ्यांचं मधुर गायन माहिती असू द्या. सेनापती बापट यांचं मूळ पूर्ण नाव काय होतं, पांडुरंग महादेव बापट. ओके, सेनापती बापट. खूप वेगवेगळे नावं यांनी धारण केलेली होती. सेनापती हे नाव त्यांना कोणत्या सत्याग्रहाचं नेतृत्व केल्यामुळे मिळालं, म्हणजे सेनापती पांडुरंग बापट असं म्हटलं गेलं. तो सत्याग्रह होता मुळशी सत्याग्रह 1921 ते 1924. मुळशी सत्याग्रह जगातला कोणता पहिला लढा म्हणून ओळखला जातो, धरण विरोधी लढा. टाटा कंपनीच्या धरणाविरुद्ध उभारण्यात आलेला लढा होता. आणि जे सेनापती बापट आहेत हे इंग्लंडला गेले होते. म्हणजे सेनापती बापट हे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. कुठे गेले होते, इंग्लंडला. आणि तिथे गेल्यावरच बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेणं किंवा क्रांतिकारी चळवळीमध्ये येणं आणि वेगवेगळ्या नाव धारण करून वावरणं हे सेनापती बापट यांचा रोल महत्वाचा ठरतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 97. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी केले. तुम्हाला माहित असते 1927. तर मी तुम्हाला सजेशन देईन, हे पर्टिक्युलरली पाठ करा. 25 डिसेंबर 1927 तारीख माहित असू द्या आणि महाडला त्या ठिकाणी केलं, हेही इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचं नाव काय. 1936 म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायीसह कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, नागपूरला. कोणत्या ठिकाणी घेतली होती, नागपूरमध्ये. ओके, हे लक्षात असू द्या. आणि पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या ग्रंथाच्या आधारे कोणत्या संस्थेची स्थापना झाली, तर ती होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. याला मी IMP कॅटेगरीमध्ये मोडतो. कोणता, त्यांनी जो ग्रंथ दिला होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, या ग्रंथाच्या आधारेच तर ऍक्च्युली RBI ची स्थापना झालेली होती. RBI ची स्थापना. तर हे मुद्दे थोडंसं तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आजच्या भागामध्ये 100 प्रश्न कव्हर केलेत. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. दुसरी एक महत्त्वाची रिमाइंडर ते म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तर देतोयच मी, पण तिथं आपला सध्या चर्चेतला कोर्स आहे कंबाईन गट बन गट क पूर्व परीक्षेसाठी, की जिथं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. 6 महिने कालावधी आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सर्व घडामोडी, विज्ञानाचे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. किंमत फक्त 299 रुपये आहे. जॉईन करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.